मुद्दा आहे जिकडे कदाचित थोडाफार दिलासाची अपेक्षा आहे माणिकराव कोकाटेंना। मात्र जर आपण बघितलं तर सुनावणी तर पूर्ण झाली आहे आणि आता निकालाचं वाचन कुठल्याही क्षणी आपल्याला कळू शकेल की नेमकं कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे। आत्ताच्या घडीला आपण मगाशी पण हा मुद्दा बोललेलो होतो, पण आता ज्या पद्धतीने गोष्टी समोर येतात ते बघता माणिकराव कोकाटेंसमोर सध्याच्या घडीला काय पर्याय उपलब्ध आहेत हा निकाल आल्यावर मुकुल। हा निकाल आल्यावर जर निकाल हा कोकाटे यांच्या बाजूने काही प्रमाणामध्ये आला तर निश्चितच त्यांना दिलासा आहे। मात्र तरी देखील त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावंच लागेल, कारण कोकाटे यांच्या बाजूने जर आत्ताच्या सुनावणीमध्ये आत्ताच्या कामकाज चालू आहे त्यामध्ये त्यांच्या बाजूने जर निकाल आला तर हस्तक्षेप याचिका करणारे जे वकील त्याचबरोबर सरकार देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतं। या निकाला देखील आव्हान हे दिलं जाऊ शकतं आणि जर कोकाटे यांच्या विरोधात आजचा जर निकाल गेला तर कोकाटे यांचे वकील हे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील। त्यामुळे 3 न्यायालयामधनं त्यांना नाकारल्या आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय कोकाटे यांच्या पुढे असू शकतो। मात्र हे सर्व पर्याय काय आहे हे आपल्याला थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल। खरं मुकुल, त्यामुळे थोड्याच वेळात ही स्पष्टता आपल्याला येणं अपेक्षित आहे की नेमकं काय घडतंय, कारण अजूनही निकाल आपल्या समोर आलेला नाहीये। निकालाचं वाचन करण्यात येते। जसं आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया, ज्या पद्धतीने कार्यवाही सुरू झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या वकिलांच्या वतीने जे आहेत ते युक्तिवाद करण्यात आलेले होते। नंतर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या वतीने युक्तिवाद झाला, सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि सगळ्यात शेवटी 2 महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले। तर लोकप्रतिनिधी म्हणून सूट देण्यात येऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं, तर शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाऊ शकते असं मग माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। त्यामुळे सगळीकडचे बहुतेक सगळे मुद्दे किंवा सगळे काय म्हणूया आपण अँगल या दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न हा माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे। मग वैद्यकीय बाजू असेल, त्यांची राजकीय दृष्ट्या जसं त्यांनी सांगितलं की आमदारकी रद्द होऊ शकते, तर विविध मुद्दे समोर ठेवण्यात आलेले आहेत आणि सगळे मुद्दे आता विचारात घेऊनच कोर्टाचा समोर निर्णय येईल मुकुल। अगदी बरोबर आहे। आता कोर्टाकडनं जी वेगवेगळे वकिलांनी 3ही पक्षाच्या वकिलांनी जी बाजू मांडलेली होती, जो युक्तिवाद केलेला होता त्याचं एकंदरीत लिखाण हे केलं जाणार आहे आणि तेच त्यानंतर न्याय जो दिला जाईल, जो निकाल दिला जाईल त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केला जाणार आहे। कारण आज सरकारी वकिलांनी वेगवेगळी भूमिका मांडलेली होती, हस्तक्षेप करणाऱ्यांच्या याचिकाकर्त्यांनी देखील वेगळी भूमिका मांडलेली होती आणि कोकाटे यांच्या वकिलांनी देखील बचावाची भूमिका मांडलेली होती। याचं एकत्रित लिखाण आणि त्याचबरोबर वाचन देखील आता कोर्टामधनं केले जाईल। खरं, त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काही मिनिटांमध्ये ही स्पष्टता येणं अपेक्षित आहे। तुर्तास आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की आज सुनावणी पूर्ण झाली, 3ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला। सध्या सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, आदेशाचं लिखाण सुरू आहे। आतापर्यंतच्या सुनावणी दरम्यान जे काही रेकॉर्डवर आलंय ते ऑर्डरमध्ये घेण्यात येते। याचिकाकर्त्यांचे वकील काय बोलले आहेत, सरकारी वकिलांनी काय बाजू मांडली आहे, या सगळ्यावर आता तिकडे मुद्दे जे आहेत ते रेकॉर्डवर घेण्यात येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला शिक्षेच्या स्थगितीवर सुनावणी झाली, थोड्याच वेळात निकाल येईल ज्याच्यामध्ये शिक्षा कायम राहिली तर तुरुंगवास होणार आणि शिक्षेला स्थगिती मिळाली, जामीन मिळाला तर ती बाजू। त्यामुळे नेमका काय निर्णय समोर येतो, कोर्ट नेमकं काय ठरवतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर सुनावणी दरम्यानच्या युक्तिवादाच्या निकालपत्रात समावेश करण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थोड्याच वेळात निकाल समोर येणार हे निश्चित झालेलं असतं। तर आता नेमकं काय घडतंय तर तेही आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया। आदेशाचं लिखाण सुरू आहे, आतापर्यंतच्या सुनावणी दरम्यान जे काही रेकॉर्डवर आलंय ते ऑर्डरमध्ये घेण्यात येतंय। याचिकाकर्त्यांचे वकील काय बोलले, सरकारी वकिलांनी नेमके कोणकोणते मुद्दे अधोरेखित केले, या सगळ्यावर आता तिकडे काय म्हणूया आपण एकत्रीकरण करण्यात येते मुद्द्यांचं आणि त्याच्यानंतर कोर्ट या सगळ्या संदर्भात निर्णय देईल अशी अपेक्षा आहे। तेव्हा माणिकराव कोकाटेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल, कारण जसं याचिकाकर्त्यांनी किंवा माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी शेवटी सांगितलं की निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाऊ शकते। त्यामुळे राजकीय प्रवासाच्या दृष्टीने हाही महत्त्वाचा निकाल जो आहे तो म्हणून याही अँगलकडे पाहिलं जात आहे। त्यासोबतच वैद्यकीय उपचार, कारण त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मेडिकल बुलेटिन कुठल्याही क्षणी येऊ शकतं, तोही एक महत्त्वाचा मुद्दा। या सगळ्या मुद्द्यांवर कोर्ट नेमका कसा विचार करतं, काय निर्णय देतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याच बातमीची ताजी अपडेट आता जाणून घेणार आहोत अमोलकडनं। अमोल, धन्यवाद अश्विन।